हॅलो एव्हरीवन, तुम्हालाही O3 सारखंच सेम प्रोडक्ट बघायचं आहे का? तर मी रागा कंपनीचं प्रोडक्ट तुमच्यासाठी घेऊन आली आणि मी रागा कंपनीमध्ये भरपूर असे प्रोडक्ट बघितले. कारण मी आतापर्यंत 6 स्टेपचं फेशियल यूज केलेलं होतं, 4 स्टेपचं केलेलं होतं. पण मला हे 10 स्टेपचं फेशियल काहीतरी ट्राय करायचं होतं आणि त्याचा रिझल्टही मी बघितलेला होता. म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करावा. तर हे 10 प्रोडक्ट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मास्क वगैरे, शीट मास्क, रबर मास्क आणि त्याच्यामध्ये टोनर, मॉइश्चरायझर सर्व येणार आहे तुम्हाला. डे क्रीमही येणार आहे. तर मी फर्स्ट स्टेप करायला घेतली आणि फर्स्ट स्टेपमध्ये आपल्याला क्लिन्झिंग मिल्क मिळालेलं होतं. त्या क्लिन्झिंग मिल्कच्या मी एक स्टेप घेतल्या. जास्त करून टॅनिंग कपाळपाटी आणि डोळ्यांखाली होती, तर मी हवे तिथं स्टेप जास्त घेतल्या. कारण एक्स्ट्रा स्टेप जिथं गरज असली तिथंच घ्यायच्या असतात. आणि त्यानंतर सेकंड स्टेपमध्ये आपल्याला डीप क्लिन्झिंग मिळालेलं होतं. तर डीप क्लिन्झिंग म्हणजे तुम्हाला हायड्रासारखाच या प्रोडक्टमध्ये रिझल्ट मिळणार आहे. जसं आपला हायड्राने डीप क्लिन्झिंग होऊन जाते, तर सेम तसं सेकंड स्टेपमध्ये तुम्हाला जर डीप क्लिन्झिंग मिळते तर अजून प्रॉपर काम होऊन जातं. म्हणजे तुम्हाला 2 क्लिन्झिंगचे प्रकार मिळतात याच्यामध्ये. तर मी आत्ता जे ट्राय करते ते मी डीप क्लिन्झिंग ट्राय करते. तर खूप बेस्ट रिझल्ट होता त्यांच्या स्किनवरती, शाईन वगैरे. आणि जर का तुम्ही क्लायंटला 10 स्टेपचं फेशियल देतात, हे फेशियल तुम्ही ब्रायडललाही देऊ शकतात. ॲक्च्युली हे ब्रायडल किटच आहे. तर तुम्ही ब्रायडलला दिल्याच्या ऐवजी जर क्लायंटलाही देताय, क्लायंटलाही सजेस्ट करताय, तर तुमचं क्लायंट तुम्हाला चांगला तुमच्या पार्लरला रिव्ह्यू देणार, अजून जास्त ते हॅप्पी होणार आणि त्यांना अजून तुमच्या कामाचा आनंद होणार की हो, मला तिथून छान रिझल्ट मिळाला. तर सेम तसंच आज काम झालेलं होतं आणि मी तुमच्यासोबत शेअर करताना खूप खुश झाली. त्यानंतर ही जी सेकंड नंबरची स्टेप आहे, थोडं फॉर्मिंग सोडत होती. जसं फॉर्मिंग होत होती त्याच्याने, जितकं मी स्टेप करत होती ना तितकं, तर मी प्रत्येक स्टेप हे 2 ते 3 मिनिट जितकी गरज असली तितकी. आणि मी स्क्रबची स्टेप तर थोडी कमीच घेतली. आता मी 3rd नंबर घेत आहे. 3rd नंबर हे स्क्रब होतं आणि स्क्रबचे जे पिगमेंट होते ना ते इतके जाड होते. मला पूर्ण प्रोडक्टमध्ये फक्त हे प्रोडक्ट थोडं डाऊटली वाटलं, कारण की मी हे जे सेन्सिटिव्ह स्किन असते किंवा ओव्हर सेन्सिटिव्ह असते, तर मी त्यांना जास्त यूज नाही करू शकत किंवा मला यूज करताना त्रासही होऊ शकतो समोरच्या क्लायंटला. त्यांना थोडं रेड होऊ शकते त्यांची स्किन जर मी जास्त हात घेतला किंवा जास्त स्टेप घेतल्या तर आपल्याला हव्या तितक्या स्टेप आपण घेऊ शकतो किंवा सेन्सिटिव्ह स्किनवरती हे आपण कमीत कमी प्रमाणात घेतलं पाहिजे. खूप नॉर्मल हात घेतला पाहिजे. आणि यांची थोडी नॉर्मल सेन्सिटिव्ह होती, जास्त नव्हती, पण मला गरज कपाळपाटीवरती होती आणि थोडं ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स होते, तर मी थोड्या स्टेप तिथं जास्त घेतल्या. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला टोनरही मिळालेलं होतं, सिरम मिळालेलं होतं, मी तेही ट्राय केलं. आणि ॲक्च्युली ह्या प्रोडक्टमध्ये एक खास गोष्ट अशी आहे की तुम्हाला O3 सारखंच रबर मास्कही मिळून जातं. तर रबर मास्कही याच्यात ट्राय करणार आहे. त्यानंतर मी क्लीन करून घेतलं आणि आत्ता मी जे ट्राय करते ते सिरम आहे, टोनर आहे. तर मी टोनर ट्राय केलं आणि त्यानंतर सिरम आहे. टोनर नंतर तुम्हाला सिरम मिळणार आहे. जर तुम्ही टोनर लावलं तर हात जर फिरवला त्याच्या स्किनवरती तर तितकं ते अजून जास्त पसरत चालतात. तो जर तुम्ही हात सोडला तर ते प्रोडक्ट पूर्ण स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होतं. त्यानंतर तुम्ही सिरम लावायचं आणि त्या सिरम नंतर तुम्हाला मसाज क्रीम येणार आहे. तर मसाज क्रीमची क्वांटिटी तर ऑलरेडी सर्व प्रोडक्टमध्ये जास्त असते. तुम्ही जितकं मसाज क्रीम जास्त घेतलं तितका रिझल्ट छान आणि क्लायंटलाही तितकं रिलॅक्स वाटतं किंवा ब्लड सर्क्युलेशन छान होतं. आणि जितकं तुम्ही त्याच्यामध्ये मसाज केली, जिरवलं. आणि तुम्हाला एक खास गोष्ट सांगते मी या रागाच्या प्रोडक्टमध्ये, पूर्ण किटमध्ये मला पाण्याचा हात घ्यावा लागला नाही. खूप असं क्रीमी प्रोडक्ट होतं की मला पाण्याचा हात घ्यायची गरज पडली नाही. त्यानंतर मी क्लायंटला रिलॅक्स झोपायला सांगितलं, कारण तुमचं क्लायंट जर का ऑलरेडी टाईट कपडे घालून आले किंवा ते पायावरती पाय ठेवतं आहे, व्यवस्थित रिलॅक्स झोपलं नाही आहे फेशियलसाठी, तर त्यांचं ब्लड सर्क्युलेशन नाही होणार. आणि त्यानंतर मी आता रबर मास्क यूज करते. ते तुम्हाला 8 नंबरला मिळणार आहे. तर मी रबर मास्क आधी गुलाबजलमध्ये पूर्ण मिक्स केलं, त्यानंतर पूर्ण चेहऱ्यावरती ठेवलं. तुम्ही O3मध्ये हे मास्क बघितलंच असणार आहे. तर पूर्ण डोळे वगैरे, ओठ वगैरे सर्व फक्त श्वास घ्यायला जागा ठेवायची, नाहीतर ते क्लायंट आपलं नाही राहणार, देवाचं राहणार आहे. तर मी पूर्ण असं चेहऱ्याला लावल्यानंतर 20 मिनिटासाठी सोडलं होतं. जोपर्यंत ते ड्राय होत नाही तोपर्यंत तुम्ही स्किनवरती सोडा आणि त्याचा प्रॉपर रिझल्ट घ्या. तर मी पूर्ण लावल्यानंतर मला 15 ते 18 मिनिटानंतर हे ड्राय झालं होतं, पण मी 20 मिनिटाचा वेळ घेतला होता. तर 20 मिनिट त्याची वाट बघितल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ते पूर्ण ड्राय झालं होतं आणि क्लायंटलाही तितकं कूल फील झालं होतं. त्यानंतर मी पूर्ण रबर मास्क काढून घेतलं आणि पूर्ण त्यांचा चेहऱ्याचा आकारच त्याच्यावरती आकार आला होता.
त्यानंतर मी रबर मास्क ट्राय करायला घेतलं आणि रबर मास्क हे आपल्याला 15 ते 20 मिनिट ठेवायचं असतं, जास्त वेळ नाही. तेही थोडं जे सिरम असतं त्याच्यामध्ये ते ॲब्झॉर्ब झालं की ते मास्क जे आहे ते काढून टाकायचं, म्हणजे ड्राय जरी झालं तरी चालणार आहे. तर अशा पद्धतीचं ते रबर मास्क होतं आणि त्याचाही रिझल्ट खूप छान आहे. तुम्हाला जर स्पेशल रागामध्ये तुम्हाला जर का रबर मास्क घ्यायचं आहे तर तुम्ही तेही घेऊ शकतात. त्याचाही रिझल्ट खूप बेस्ट आहे. रबर मास्कही तुम्हाला मिळणार आहे. स्पेशल जर पाऊचमध्ये घ्यायचं असलं तर O3मध्येही तुम्हाला मिळणार आहे. तर अशा पद्धतीने लावल्यानंतर मी 10-15 मिनिटांनी काढला होता आणि फायनल रिझल्ट फेशियलचा हा आला होता. ओके, बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.